Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagta Pesvi from Krishna Mahavidyalay. Today we study about chapter first, Basics Information of Computer Technology, part 4 with PPT. So let's start with intro. Welcome in this video. In this video we study basic component of computer बी. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ कॉम्प्युटर चे 3 पार्ट पाहिले होते. त्यामधला इनपुट युनिटची आपण माहिती पाहिली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल युनिटची माहिती पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट ऑफ दिस युनिट इज द बॅकबोन ऑफ कॉम्प्युटर्स. आता कंट्रोल युनिट अतिशय महत्त्वाचं युनिट आहे. यालाच बॅकबोन ऑफ कॉम्प्युटर म्हटलेलं आहे. तर ऑल कॉम्प्युटरचं वर्किंग असतं ते कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, तर कंट्रोल युनिट. म्हणून याला काय म्हटलं आहे, बॅकबोन ऑफ कॉम्प्युटर्स. देन नेक्स्ट, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग टास्क बिटवीन ऑल कॉम्पोनंट्स ऑफ ए कॉम्प्युटर सिस्टीम्स. तर ऑल ज्या सगळ्या वर्किंग पर्पज असतात कॉम्प्युटरच्या, सगळं वर्किंग स्टार्ट टू एंड, म्हणजे कॉम्प्युटर स्टार्ट केल्यापासून तुम्ही शटडाऊन करेपर्यंत, मग जे काही तुम्ही वर्क कराल त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असतील किंवा चुकीची तुम्ही इन्फॉर्मेशन टाईप करता, वर्डमध्ये एखादा शब्द तुम्ही चुकीचा टाईप केला असेल, तर इतक्या बारीक सारीक गोष्टींचं सुद्धा कंट्रोल युनिट कंट्रोल करत असतं. मग वेळोवेळी तुम्हाला सूचना देतो तिथं. आता सपोज तुम्ही एखादं वर्डमध्ये एखादं डॉक्युमेंट टाईप करत असाल, हिंदी, इंग्लिश, मराठी यामध्ये, तर या ठिकाणी एखादा वर्ड तुमचा चुकला असेल तर त्याच्याखाली रेड लाईन येते. रेड लाईन काय येते, तर त्या ठिकाणी तो शब्द तुमचा चुकलेला आहे. म्हणजे कॉम्प्युटरची ऑलरेडी डिक्शनरी सेव्ह असते. त्या डिक्शनरीत तो शब्द बसला नाही की तो तुम्हाला काय म्हणतो, सूचना देतो कंट्रोल युनिट थ्रू की हा शब्द तुम्ही टाईप केलेला रॉंग आहे. ठीक आहे. जर आता सपोज तुम्ही स्टार्ट बटनावर ॲरो नेला, तर तिथं तो सांगतो स्टार्ट बटन आहे. टास्क बारवर जे काही बटन्स असतात ऑदर्स, त्यामध्ये लायब्ररी असते, एखादा ब्राउझरचं असतं किंवा एखादं तुम्ही ॲप्लिकेशनचं पण बटन ठेवलं असेल, तर त्या प्रत्येक बटनावर तुम्ही नेलं तर तिथं तुम्हाला टूल टिप दाखवली जाते. शिवाय डेस्कटॉपवर आयकॉन्स असतात. आयकॉन्सवर सुद्धा तुम्ही माऊस पॉइंटर नेला तर तिथं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही माऊस पॉइंटर न्याल आयकॉनवर, त्या ठिकाणी तो तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तर ही सगळी इन्फॉर्मेशन ही कंट्रोल युनिट थ्रू आपल्याला मिळत असते. म्हणूनच इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग टास्क बिटवीन ऑल कॉम्पोनंट्स ऑफ ए कॉम्प्युटर सिस्टीम. Then next, the control unit collects data from input units and sends it to processing units depending on its nature. तर कंट्रोल युनिट कसं वर्क करतं, तर कंट्रोल युनिट काय करतं, कलेक्ट डेटा कलेक्ट करतो. कुणाकडून, इनपुट युनिट्स. आता इनपुट युनिट आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर इनपुट युनिट कोणकोणते, तर कीबोर्ड आहे, माऊस आहे. ह्याच्या थ्रू तुम्ही काय करता, कॉम्प्युटरवर कीबोर्डवरून एखादा तुम्हाला डॉक्युमेंट टाईप करत असता किंवा माहिती सर्च करत असता, काहीही टाईप करत असता, त्याच्यानंतर माऊसनं क्लिक करत असता. तर ही जी सूचना असते, इन्स्ट्रक्शन असते, युजर देतो. तर ही सगळी सूचना कंट्रोल युनिट काय करतं, कलेक्ट करतं. कुठून ही सूचना आल्या, कुणाकडे द्यायचं आहे, इतकं इन डिटेलमध्ये वर्किंग करत असतं. आणि ज्या ठिकाणाहून सूचना आल्या युजरनं जे काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, मग त्या इन्स्ट्रक्शनच्या नुसार कंट्रोल युनिट काय करतं, प्रोसेस करतं. आणि जे म्हणजे नेचर इथं का म्हटलेलं आहे, डिपेंडिंग ऑन नेचर, तर जशी सूचना युजर देईल
जसं इनपुट युजर देईल तसं त्या पद्धतीनंच कॉम्प्युटर काय करतो, कंट्रोल युनिट तुम्हाला प्रोसेसिंग डेटा आउटपुटच्या रूपात देतो. देन नेक्स्ट, फायनली इट फर्दर ट्रान्समिट्स प्रोसीड डेटा टू आउटपुट युनिट्स टू फॅसिलिटेट युजर्स. तर या पद्धतीनं काय करतं, जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे युजरकडून इनपुट युनिट कडून, तर हा डेटा ट्रान्समिट करतो, प्रोसेस करून डेटा ट्रान्समिट करतो. कशाच्या स्वरूपात, तर आउटपुट युनिटच्या. आउटपुट तुम्हाला कुठं दिसतं, तर मॉनिटरवर दिसतं. तर एवढ्या अशा या पद्धतीच्या फॅसिलिटीज कंट्रोल युनिटमध्ये आहेत. ते नेक्स्ट पॉईंट आपण ही डायग्राम पाहू. मेन महत्त्वाचं आहे पहा, या ठिकाणी हे इनपुट युनिट आहे. इनपुट युनिट काय करते, इन्स्ट्रक्शन देते. कुणाला, सीपीयूला. सीपीयूमध्ये इन्स्ट्रक्शन तुमची कुठे जाते, तर महत्त्वाची इन्स्ट्रक्शन असते तुमची मेमरी युनिटमध्ये पहिल्यांदा एंट्री करते. मेमरी युनिटमधून ती इन्स्ट्रक्शन कुठे जाते, तर अरिथमेटिक लॉजिकल युनिटमध्ये. आता या लॉजिकल युनिटमध्ये काय होतं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इनपुट युनिटमध्ये ओन्ली 4 प्रोसेस, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन अँड डिवायडेशन. तर या युनिटला काही माहीत नसतं, या युनिटमध्ये फक्त लॉजिक लावलं जातं. मग ही परत ह्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर हे कुठं डायरेक्ट तुम्हाला कंट्रोल युनिटकडं पाठवतं. मग कंट्रोल युनिट ठरवतं की युजरनं कंट्रोल युनिटमध्ये हा सगळा तुमचा डेटा जातो. मग कंट्रोल युनिट काय करतं, तर हा डेटा सगळा कलेक्ट करतं. मग हा डेटा काय आहे, कुठून आला आहे, कुणाकडे द्यायचा आहे, आउटपुट काय दाखवायचं आहे, हे सगळं कंट्रोल युनिटच्या हातामध्ये असतं. म्हणून याला काय म्हटलं आहे, बॅकबोन ऑफ कॉम्प्युटर्स. आणि मग सगळी प्रोसेस झाल्यानंतर कंट्रोल युनिट काय करतं, तुम्हाला आउटपुटमध्ये मॉनिटरवर हे सगळं तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करून दाखवतं. तर ही या पद्धतीनं ही कंट्रोल युनिटची डायग्राम आहे. देन नेक्स्ट पॉईंट, सी मेमरी युनिट. तर मेमरी युनिटमध्ये काय येतं पाहू, तर कॉम्प्युटरची मेमरी. वन्स ए युजर enters data using input device, the computer system stores this data in its memory unit. आता या ठिकाणी जे इनपुट युनिट तुम्ही यूज केलेले आहेत त्या इनपुट युनिटमधून इन्स्ट्रक्शन दिले जातात कॉम्प्युटरला. मग कॉम्प्युटर सिस्टीम काय करते, ही डेटाच्या स्वरूपात ती स्टोअर करते. आता डेटा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, डेटा म्हणजे अनप्रोसेस्ड मटेरियल असतं, अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन असतं. आता पहा, कीबोर्डची रचना कशी असते मी सांगितलेलं आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, इनपुट युनिटमध्ये. त्यामध्ये फंक्शन की असतात, अल्फाबेटिक कीज असतात, नंबर्स कीज असतात, नमलॉक असतात, आहे की नाही. नमलॉकवर सगळे नंबर्स असतात. देन ॲरो कीज असतात, अप डाऊन लेफ्ट राईट. देन ऑदर कीज, ऑदर स्पेशल कीज, त्यामध्ये एस्केप, टॅब, स्पेस बार, एंटर, कंट्रोल, अल्टर, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कीज आहेत. आता ह्या प्रत्येक कीजला एक कोड असतो, ठीक आहे. त्या कोडलाच काय म्हटलं जातं, युनिकोड. मग कोणतीही की तुम्ही प्रेस केली तर कॉम्प्युटर काय करतो, त्याच्या भाषेत. कॉम्प्युटरला फक्त मशीनची भाषा कळते. आणि अशा 2 प्रकारच्या भाषा असतात, हाय लेवल लँग्वेज अँड लो लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे आपण जी भाषा बोलतो, म्हणजे माणूस, मॅन स्पीक अ लँग्वेज. अँड मशीनची भाषा असते ती लो लेवलची लँग्वेज असते, तिथं फक्त कोड वर्ड असतात. तर आता पहा, आता हा डेटा वेगवेगळ्या ह्याच्यात विभागलेला आहे. म्हणजे नंबर टाईप केला तर तो नंबरचा डेटा झाला. आता अक्षरं टाईप केली, मराठी, हिंदी, इंग्रजी, ABCD थ्रू, तर ती अक्षरं कशा स्वरूपात असतात, तर कॅरेक्टर. तर हे स्पेसिफिक काय केलेलं असतं, विभागलेलं असतं.
तर कॉम्प्युटरमध्ये पहा, तुम्ही जेव्हा ओपन कराल, आता कधी आपलं प्रॅक्टिकल होईल तेव्हा मी दाखवेनच, तरी पण बेसिक मी सांगते. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा ह्या सगळ्याची विभागणी केलेली असते. म्हणजे काय, लायब्ररी नावाचा एक फोल्डर आहे. ह्याच्यामध्ये पहा काय असतं, तर पिक्चर्स, म्युझिक असे वेगवेगळे फोल्डर, डाउनलोड, रिसेंट प्लेसेस असे वेगवेगळे फोल्डर्स असतात. आता म्युझिक म्हटल्यानंतर जे काही म्युझिकचं स्टोरेज आहे, गाणी, व्हिडिओ, तुमच्या क्लिप्स, असं साऊंडच्या रिलेटेड आहे ते, त्यामुळं ते त्याच्यामध्ये स्टोअर होतं. आता डॉक्युमेंट असेल, तुम्ही टेक्स्ट टाईप केले असतील वर्डमध्ये, नोटपॅडमध्ये, वर्डपॅडमध्ये किंवा PDF फाईल्स असतील, त्या सगळ्या कुठं सेव्ह राहतात, तर डॉक्युमेंटमध्ये. म्हणजे तो कॅरेक्टर डेटा झाला. तर पिक्चर्स, तर पेंटमध्ये पिक्चर काढले असतील, तुम्ही इमेजेस डाउनलोड केले असतील, तर त्या सगळ्या कुठं जातात, तर पिक्चरमध्ये. असा वेगवेगळ्या विभागात हा डेटा विभागलेलाच असतो. म्हणून काय म्हटलं जातं, वन्स अ यूजर एंटर्स डेटा यूजिंग इनपुट डिव्हाइस, द कॉम्प्युटर सिस्टीम स्टोअर्स दिस डेटा इन इट्स मेमरी युनिट. फॉर एक्झाम्पल घ्या, घरातलंच घ्या आपलं उदाहरण. आता भांड्याचं कपाट असतं आहे की नाही, किंवा तुमचं कपड्याचं कपाट, त्यात तुम्ही जागा ठरवलेली असते. शर्ट कुठे ठेवायचे, पॅन्टा कुठे ठेवायच्या, स्कूल ड्रेस कुठे ठेवायचे, अदर चांगले चांगले ड्रेस तुमचे फंक्शनल ड्रेस कुठे ठेवायचे, पार्टीवेअर्स कुठं ठेवायच्या. तसंच भांड्याच्या कपाटामध्ये ताटं कुठं ठेवायची, वाट्या कुठं ठेवायच्या, कपबशा कुठं ठेवायच्या, ही प्रत्येकाची जागा ठरलेली असते. तसंच त्या पद्धतीनं कॉम्प्युटर सिस्टीममध्ये डेटासुद्धा अशाच पद्धतीनं स्टोअर केला जातो. देन नेक्स्ट, दिस डेटा विल नाऊ रिमेन हिअर अंटिल अदर कंपोनंट्स ऑफ CPU प्रोसेस इट. आता जेव्हा यूजर इनपुट देतो कॉम्प्युटरला, तेव्हा CPU मध्ये काय होतं, तर CPU मध्ये कंपोनंट्स असतात. कोणकोणते, इनपुट युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी युनिट. तर CPU मध्ये काय होतं, तर या पद्धतीनं डेटावर प्रोसेस होते आणि ज्या त्या विभागामध्ये हा डेटा तुमचा सेंड केला जातो. देन नेक्स्ट, द मेमरी युनिट युजेस ए सेट ऑफ pre-programmed instructions to further transmit this data to other parts of the CPU. मेमरी युनिट काय करतं, तर एक सेट असतो मेमरी युनिटमध्ये, प्री प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शन्स असतात. म्हणजे काय, युजरनं सूचना, इन्स्ट्रक्शन दिली, इनपुट दिलं, तर त्याच्यामध्ये अगोदर सूचना दिलेल्या असतात. म्हणजे कुणाला, की पहिली युजरकडून सूचना आली की कुणाकडे जाते, तर मेमरी युनिटकडं. मेमरी युनिटकडून मेमरीमध्ये 2 विभाग असतात, प्रायमरी अँड सेकंडरी, आपण पुढं पाहणारच आहोत. त्या विभागात पाठवली जाते. नंतर ALU युनिट म्हणजे अरिथमेटिक लॉजिकल युनिट, तिथं 4च क्रिया केल्या जातात. तुम्हाला माहीत आहेत, 4 मॅथमॅटिकल्स एक्सप्रेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन. देन फर्दर डेटा पास टू कंट्रोल युनिट अँड कंट्रोल युनिट मॅनेज अँड डेटा प्रोसेसिंग अँड सेंड टू आउटपुट इन मॉनिटर. तर अशा पद्धतीनं डेटाचं ट्रान्समिशन होतं. देन नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ मेमरी. मेमरीचे टाईप्स. देअर आर 2 टाईप्स ऑफ मेमरी. फर्स्ट, प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. आता मेमरीचे 2 प्रकार पडतात, प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉक डायग्रॅम बघितलेली होती कॉम्प्युटरची. त्यामध्ये मेमरीमध्ये 2 युनिट दाखवले होते, प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. आता हे मेमरीचे टाईप्स आहेत, पाहू आता इन डिटेल. फर्स्ट, प्रायमरी मेमरी. In primary memory is internal memory of the computer. Primary memory is called as internal memory of the computer. When user inputs to computer, first instruction goes to in primary memory, so it is called as internal memory of the computer. Then next, it is also known as main memory. तर
पहिली सूचना देतो युजर इनपुट, तेव्हा पहिलं कुठं जातं, प्रायमरी मेमरीमध्ये जातं, म्हणून याला काय म्हटलं जातं, मेन मेमरी. देन नेक्स्ट, प्रायमरी मेमरी होल्ड्स द डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स ऑन विच कॉम्प्युटर इज करंटली वर्किंग. काय करतं प्रायमरी मेमरी, डेटा होल्ड करून करतं, म्हणजे जे युजरनं इनपुट दिले ते. डेटा मीन्स प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन अँड इन्स्ट्रक्शन्स मीन प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन, म्हणजे अनप्रोसेस्ड डेटावर प्रोसेस केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन आपल्याला आउटपुटमध्ये दिसते ती त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रक्शन. ऑन विच कॉम्प्युटर इज करंटली वर्किंग, त्या कॉम्प्युटरवर कोण करंटली युजर वर्किंग करते त्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ मेमरी, प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे टाईप्स पाहणार आहोत. प्रायमरी मेमरी इज जनरली ऑफ 2 टाईप्स. फर्स्ट रॅम अँड सेकंड रॉम. आता मेमरीचे 2 प्रकार पडतात. पहिली आहे रॅम अँड दुसरी आहे रॉम. देन नेक्स्ट, फर्स्ट रॅम. रॅम मीन्स रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम्स फुल फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. It stands for random access memory. This is full form of RAM. तर हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारला जातो. देन नेक्स्ट, रॅम इज नोन ॲज रीड ऑर राईट मेमरी. रॅम इज ऑल्सो नोन ॲज रीड अँड राईट मेमरी. जी मेमरी फक्त रीड अँड राईट करता येते त्याला काय म्हणायचं, रॅम म्हणायचं, रँडम ॲक्सेस मेमरी. देन नेक्स्ट, इट इज जनरली रेफर्ड टू ॲज मेन मेमरी ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. आता म्हणजे काय, रॅमला रीड अँड राईट मेमरी का म्हटलं जातं, तर ही मेमरी आहे, या मेमरीमध्ये युजर प्रत्यक्ष वर्क करतो. म्हणजे एखादं ॲप्लिकेशन ओपन करतो, पेंट ओपन करतो, चित्र काढतो पेंटमध्ये, किंवा वर्ड ओपन करतो, एखादा डॉक्युमेंट टाईप करतो, किंवा दुसरं काही त्याला एखादं ॲप्लिकेशन ओपन करून वर्क करायचं असेल तर तो करतो. आता युजर हे जे वर्क करत असतं ते कसं असतं, रॅमच्या स्वरूपात. ते वर्क जे असतं त्यानं सेव्ह केलं तर ते सेव्ह राहतं. आता कॉम्प्युटर चालू असताना अचानक लाईट गेली किंवा बंद झाला कॉम्प्युटर, तर काय होतं, तर सेव्ह केलं नसेल तर सेव्ह केलेलं तुमचं सगळं डिलीट होतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, रीड अँड राईट मेमरी. जर जे काही तुम्ही वर्किंग कराल ते वेळच्या वेळी सेव्ह करायचं. सेव्ह केलं तरच कॉम्प्युटर काय करतो, स्टोअर करून ठेवतो त्याच्या मेमरीमध्ये, अदरवाईज हे डिलीट होतं. देन नेक्स्ट, इट इज ए टेम्पररी मेमरी. म्हणून याला काय म्हटलं आहे, टेम्पररी मेमरी. सेव्ह केलं तर सेव्ह राहतं, सेव्ह केलं तर सेव्ह केलं नाही तर सेव्ह राहत नाही. म्हणजे कसं, टेम्पररी मेमरी का म्हटलं आहे, तर कॉम्प्युटर स्टार्ट केल्यापासून ते शटडाऊनपर्यंत जे काय वर्किंग तुम्ही कराल ते शॉर्ट टाईम असतं, म्हणजे टेम्पररी असतं. सेव्ह केलं तर सेव्ह राहतं, सेव्ह नाही केलं तर डिलीट होतं असं. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, टेम्पररी मेमरी. देन नेक्स्ट पॉईंट, द इन्फॉर्मेशन स्टोर्ड इन दिस मेमरी इज लॉस्ट ॲज द पॉवर सप्लाय टू द कॉम्प्युटर इज स्विचड ऑफ. म्हणजे काय, तर जोपर्यंत तुम्ही कॉम्प्युटर स्विच ऑफ करत नाही तोपर्यंत ही इन्फॉर्मेशन तुमची लॉस्ट होत नाही, म्हणजे जात नाही. सेव्ह करून ठेवली तर सेव्ह राहते. जोपर्यंत पॉवर सप्लाय आहे तोपर्यंत तुमचं कॉम्प्युटर सुरू राहणार. पॉवर सप्लाय बंद केला की तुमची मेमरी आपोआप स्विच ऑफ होणार. तर या पद्धतीनं ही रॅम आहे. दॅट्स वाय रॅम इज ऑल्सो कॉल्ड ॲज होलाटाईल मेमरी. म्हणून काय म्हटलं आहे, रॅम ही होलाटाईल मेमरी आहे, म्हणजे टेम्पररी मेमरी आहे. तर आपण पिक्चर पाहू, रॅम ही कशी असते. आता ही या पद्धतीनं रॅम असते. तर रॅम सी द रॅम पिक्चर ऑफ
तर या पद्धतीनं ही रॅम असते. तर रॅमची मेमरी असते 2 GB 4 GB 6 GB 8 GB अशी तुम्ही घेईल त्या पद्धतीनं ती रॅम असते. आता रॅमवर हे जे ब्लॅक दिसतंय तुम्हाला हे चिप्स असतात. ह्याला काय म्हणायचं? चिप्स असतात. आणि हे ग्रीन कलरचं टोटल आहे हे सगळं. त्याला काय म्हणायचं? सगळं हे मागचं सर्किट असतं. ठीक आहे? हे आणि हे असतं इथं येलो कलरचं इथं दाखवलेलं आहे खाली. तर ह्या येलो कलरच्या ह्याला काय म्हणायचं? तर या खाचा असतात त्या रॅमची ज्या ठिकाणी जागा ठरलेली आहे त्या ठिकाणी त्या खाचेत ही रॅम बसवली जाते. आता जे काय तुमचं स्टोअर करायचं आहे, कॉम्प्युटरचं वर्किंग सगळं ह्याच्यामध्ये स्टोअर असतं. तर रॅम काढली तुम्ही कॉम्प्युटरमधून तर तुमची मेमरी राहत नाही, डिलीट होते. तर ही या पद्धतीनंची ही रॅम आहे. देन नेक्स्ट रॉम. सेकंड मेमरी आहे रॉम. रीड ओनली मेमरी. रीड ओनली म्हणजे नावाप्रमाणेच ओनली रीड करायचं, त्याच्यामध्ये काही चेंज करता येत नाही अशी मेमरी. आता ही मेमरी कशी असते? जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर स्टार्ट करता तेव्हा ब्लॅक स्क्रीनवर व्हाईट अक्षरं तुम्हाला पडलेली दिसतात. तर या अक्षरामध्ये तुम्ही स्टॉप करून पाहिलं तर तुम्हाला ॲरोनं वर खाली जाता येतं का? नाही जाता येत. तर राईट क्लिक कॉपी तुम्ही करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच तुम्हाला चेंज करता येत नाही, फक्त रीड करता येतं. म्हणून या मेमरीला काय म्हटलं जातं? रीड ओनली मेमरी. इट स्टँड्स फॉर रीड ओनली मेमरी. लॉंग फॉर्म रॉम इज ए परमनंट टाईप मेमरी. आता ही जी मेमरी आहे ती परमनंट असते. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही युजर काहीही करू शकत नाही. ही ऑपरेटिंग सिस्टीममध्येच ऑलरेडी काय असते? सेव्ह मेमरी असते. म्हणून याला काय म्हटलं जातं? परमनंट मेमरी. आणि रॅमला काय म्हटलं जातं? होलाटाईल मेमरी मीन्स टेम्पररी मेमरी. द कंटेंट इज नॉट लॉस्ट व्हेन पॉवर सप्लाय इज स्विच्ड ऑफ. जरी तुम्ही कॉम्प्युटर शटडाऊन केला, पॉवर स्विच ऑफ केला, तरी ह्यातले कंटेंट बदलत नाही. तसं रॅममध्ये नाही. तुम्ही कॉम्प्युटर सुरू केला तर तुम्हाला पहिल्यासारखंच डेस्कटॉपच दाखवणार डायरेक्ट. ते तुमचं एखादं डॉक्युमेंट ओपन असलेलं दाखवणार नाही. ठीक आहे? देन कंटेंट ऑफ रॉम इज डिसाइडेड बाय द कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरर अँड परमनंटली स्टोअर्ड ॲट द टाईम मॅन्युफॅक्चरिंग. जेव्हा तुमची ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली जाते तेव्हाच डिसाईड केलं जातं. तर कॉम्प्युटरचे मॅन्युफॅक्चरर असतात त्यांनी की परमनंटली स्टोअर्ड ही मेमरी असते. देन रॉम कॅनॉट बी ओव्हर रिटन बाय द कॉम्प्युटर. तर रॉमची जी मेमरी आहे तो कॉम्प्युटर ओव्हरराईट करत नाही, म्हणजे त्यात तो कोणताच बदल करू शकत नाही. ती जशी आहे तशी त्या पद्धतीनं तुम्हाला ती डिस्प्ले करून दाखवतो. सो इट इज अल्सो कॉल्ड अ नॉन होलाटाईल मेमरी. म्हणूनच याला काय म्हटलं आहे? नॉन होलाटाईल मेमरी. म्हणजे ज्या मेमरीमध्ये कोणीही चेंज करू शकत नाही, बदल करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, अशा मेमरीला काय म्हटलं जातं? रॉम मीन्स नॉन होलाटाईल मेमरी. अँड रॅम इज कॉल्ड ॲज होलाटाईल मेमरी. दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑफ रॅम अँड रॉम. देन नेक्स्ट पॉईंट. आता पहा, इथे एक मी पिक्चर दाखवते. या ठिकाणी आहे रॅम आणि या ठिकाणी आहे रॉम. तर रॅम कशाला म्हटलं जातं आणि रॉम कशाला म्हटलं जातं? आता ही मेमरीची चिप मगाशी मी दाखवलेली आहे रॅमची. ही या पद्धतीनं रॅम आहे आणि ह्याच्यावर त्या ब्लॅक कलरच्या चिप्स बसवलेल्या आहेत बघा. तर ह्या इकडं दाखवलेलं आहे. आता या सर्किटमध्ये म्हणजे रॅमचा आपण एक हे घेतलेला आहे फोटो, तर रॉमचा. तर ह्या ज्या चिप असतात इथं बसवलेल्या आहेत बघा रॉमवर, ह्यालाच काय म्हटलं जातं? रॉम मेमरी. आणि ह्या ऑल चिपवर म्हणजे मोठ्या ह्याच्यावर ही बसवलेलं आहे वेगवेगळ्या चिप्स, ह्या सगळ्या मिळून ह्याला काय म्हणायचं? रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. आणि ह्याला काय म्हटलं जातं? ज्या चिप्स असतात, आता ह्याच्यावर किती बसवलेल्या आहेत चिप्स? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या पद्धतीनं 9 चिप्स असतात. आता वेगवेगळ्या ह्याच्यावर वेगवेगळ्या असतात. तर इथं एक एक्झाम्पल आहे म्हणून
तुमच्या माहितीसाठी हे दाखवलेलं असते रॅम कशी असते आणि रॉम कशी असते. ह्या चिप्स बसवलेले असतात त्याला काय म्हणायचं, रॉम म्हणायचं. आणि ही जी मोठी आहे मेमरी ह्याला काय म्हणायचं, रॅम म्हणायचं. आणि ह्या चिप्स आहेत त्याला रॉम म्हणायचं. तर अशा पद्धतीनं ही रॅम आणि रॉम मेमरी आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.